स्कूल टीचर जे रिटायर झालेत आणि त्यांच्याकडे रिटायरमेंटचा 50 लाखाचा फंड आहे, त्याचबरोबर त्यांना पेन्शन सुद्धा चालू आहे. आता हे 50 लाख गुंतवण्याचे त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे ते एफडी किंवा पोस्ट ऑफिस एमआय स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकतात, जिथे त्यांना फिक्स 7 to 8% रिटर्न्स भेटणार आणि मॅच्युरिटीला त्यांच्या 50 लाखाची व्हॅल्यू ही 50 लाख रुपयेच राहणार आहे. बट पोस्ट टॅक्स रिटर्न जे आहेत ते खूप अजून कमी होऊन जातात आणि त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे ते एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवू शकतात, जिथे इन रिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट त्यांना दर महिन्याला 30,000 रुपयाची पेन्शन सुद्धा भेटणार आहे आणि 5 वर्षानंतर त्यांच्या 50 लाखाची व्हॅल्यू ही 60 लाख रुपये होऊन जाते आणि अजून पुढच्या 5 वर्षानंतर म्हणजे टोटल 10 वर्षानंतर त्यांच्या याच 50 लाखाची व्हॅल्यू 70 लाख रुपये होऊन जाते. महागाई बरोबर तुमचा पैसा वाढणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तरच येणाऱ्या महागाईला तुम्ही तोंड देऊ शकता. जर तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल की तुमच्या रिस्क ॲपेटाईटच्या हिशोबाने कुठे गुंतवणूक करणं तुमच्यासाठी योग्य आहे, तर एक चांगला मित्र म्हणून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या दोन ऑप्शन पैकी तुम्हाला कोणता ऑप्शन योग्य वाटतोय हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है। योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें।